प्रिय भाई बहनों, आजची की रोटी की अर्धदृश्य व्यक्तियों गेले येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 6 जानेवारी 2025 सोमवार। त्याने ते कृपण गाठले। येसाया 5 अध्याय 2 वचन। ज्या प्रभूने ताक्षरशः मला लावला त्याला समजले की त्या मल्याला कृपाणाची गरज आहे। कृपाणाशिवाय तो मला उघड्यावर रागील। मेंढ्या आणि गुरे देते चरून मल्याची नाश करतील। रांडुकरे मुलापासून जमीन खणून टाकतील। म्हणून प्रभूने तो मला कृपणाने संरक्षित करण्याची निर्णय घेतला। कृपण या शब्दाचे 2 अर्थ आहेत। ते मल्याला इतरांपासून वेगळे करते, दुसरा ते मल्याची रक्षण करते। जेव्हा प्रभूने अब्राहमला बोलावले तेव्हा प्रथम त्याला सांगितले की तो आपल्या देशापासून, आपल्या लोकांपासून आणि आपल्या घरापासून वेगळा यावा। त्यानंतर प्रभू स्वतः अब्राहमसाठी आयुष्यभर कृपाणासारखा उभा राहिला आणि त्याचे संरक्षण केले। म्हणून जेव्हा आपण प्रभूसाठी वेगळे ठरतो आणि देवाचे कृपण स्वीकारतो तेव्हा तो आपले रक्षण करतो। येसाया 5 अध्यायात 2 वेगवेगळे शब्द वापरले आहेत। कृपण दुसऱ्यांच्या वचनात आणि तटबंदी 5व्या वचनात। दगडी तटबंदी ही संरक्षणासाठी असते। त्याचे जारी कटेरी झुडपाचे कृपण असते। आत्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर हे येशू ख्रिस्तांची रक्ताद्वारे मिळणाऱ्या संरक्षणाचे प्रतीक आहे। जुन्या करारात इस्रायल लोक पस्काची कोकराच्या आच्छादनाखाली होते, त्यामुळे नाश करणाऱ्या दूताने त्यांची कुटुंबाला इजा करू शकली नाही। नव्या करारात येशू ख्रिस्ताने स्वतःचे रक्त, घाम आणि अश्रूंनी आपल्यासाठी प्रार्थनाचे कृपण तयार केले। आपल्यासाठी येशू ख्रिस्तांची प्रार्थना आहे। यूहन्ना 17 अध्याय 11 वचन। पवित्र आत्म्याची प्रार्थना आहे। रोमकर 8 अध्याय 26 वचन। प्रभूच्या सेवकांची प्रार्थना, असंख्य विश्वासणाऱ्यांची प्रार्थना आणि मंडळीची प्रार्थना आहे। प्रभूच्या मुलांचे कृपण किती सामर्थ्यशाली आहे। जसे पर्वत येरुशलेमाला वेढून आहेत, तसेच प्रभू आता आणि सदैव त्यांची लोकांना वेढून आहे। भजन 125 2 वचन। तुमच्या विश्वासाच्या डोळ्यांनी बघा, प्रभू तुमच्या सभोवती कृपण आणि तटबंदी बनला आहे। उत्पत्ती 35 अध्याय 5 वचन। मते वाचा की त्या काली प्रभूने याकोबाची मुलांसाठी कशा कृपण झाला। त्याचप्रमाणे जेव्हा इस्रायल लोक मिस्र सोडून निघाले तेव्हा प्रभूने त्यांच्यासाठी अग्नीचा तट निर्माण केला। त्याने स्वतः दानिएलच्या भोवती कृपण उभे केले, जेणेकरून सिंह त्याला इजा करू शकले नाहीत। जेव्हा शद्रक, मेषक आणि अबेदनेगोला अग्नीच्या भट्टीत टाकले गेले तेव्हा ते अग्नीपासून त्यांचे रक्षण करणारे कृपण बनला। त्याने आपल्याला पवित्र आत्मा दिला आहे, जो आपल्या भोवती अग्नीच्या भीतीसारखा आहे। देवाच्या लेकरांनो, प्रभूने त्यांचे दूताने तुमचे रक्षण करण्याची आज्ञा दिली आहे। अधिक चिंतनासाठी वचन। तो तुला आपल्याला पंखाखाली झाकून घेईल आणि त्यांची पंखाखाली तू आश्रय घेशील। त्यांचे सत्य तुझे ढाल व संरक्षण असेल। भजन 91 अध्याय वचन 4। आजच्या बायबल वाचन सकाळी उत्पत्ती 16 अध्याय 17 अध्याय, संध्याकाळी 5 अध्याय मत्ती 5 अध्याय 27 वचन से 48 वचन। धन्यवाद।